जळगाव जिल्ह्यातील एसटी बस सेवेच्या दुरवस्थेचे धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। पावसामुळे गळणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांना चक्क छत्री उघडून बसावे लागल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील यांनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला आहे। प्रवाशांची अवस्था समजून घ्यायची असेल तर परिवहन मंत्र्यांनीही अशाच गळणाऱ्या एसटी बसमधून पावसाळ्यात प्रवास करून दाखवावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पाळधीहून जळगाव शहादा गाडीत बसली बसमध्ये आणि तिथूनच पाऊस सुरू झाला आणि तिथं प्रवासी 1 तासापासून आम्हाला बसच नव्हती आणि बस आल्यानंतर आम्ही शहादा डेपोच्या गाडीत बसलो। MH 14 BT 2308 या गाडीमध्ये बसलो आणि प्रवास करत असताना गाडी डेपो बसस्टँडच्या बाहेर निघाल्याबरोबरच गाडीमध्ये आम्हाला पाऊस लागला आणि पाऊस लागल्यानंतर पूर्ण गाडी म्हणजे 75-80% गाडी पूर्ण ही गाडी लीक होत होती आणि पूर्ण गाडीमध्ये पाण्याच्या धारा चालू झाल्या आणि लोकांनी अक्षरशः छत्र्या काढल्या। तर मला असं वाटतं की परिवहन खात्याला मी एक सांगू इच्छिते की तुम्ही लोकांना म्हणजे मी आज जिल्हा प्रमुख आहे उबाठाची महिला आघाडीचे, माझं नाव रोहिणी प्रकाश पाटील आणि मी स्वतः प्रवास करत असताना मला म्हणजे आज डोळ्यासमोर लोकांचे प्रवासांचे काय हाल होतात हे मी आज प्रत्यक्ष बघितलं। लहान मुलं होते त्या गाडीमध्ये, बायांचे महत्त्वाचे कोणाचे कागदपत्र होते, लोकांचे कोणाचे कपड्यांच्या बॅगा होत्या। अक्षरशः खालून गाडीमध्ये पाण्याच्या म्हणजे पूर म्हणजे जसं रस्त्यावर पाणी वाहतं तसं गाडीतून पाणी वाहत होतं आणि प्रत्यक्षदर्शी सगळ्यांनी बघितलं तिथं आणि लोकांनी छत्र्या यूज केल्या गाडीमध्ये। तर ही अगदी म्हणजे सांगावं बोलावं नाही त्यांना, पण आम्हाला बोलावं लागतंय कारण की तुम्ही आमदार खासदार जे विकत घेत आहेत ते विकत न घेता जर प्रवाशांची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली, अजून तर हा पहिला पावसाळा आहे, पहिलाच पाऊस पडलेला आहे, तर यापुढे 4 महिना पाऊस चालल्यानंतर तुम्ही प्रवाशांची हीच हालत करणार आहेत का हे आम्हाला उत्तर द्यावं। आणि आमचा म्हणजे कळकळून त्यांना हे विनंती आहे की तुम्ही एक दिवस तरी अशा गाडीमध्ये ज्या गाडीत मी आज प्रवास करून आली त्या गाडीमध्ये आज जवळजवळ म्हणजे 1 तास गाडी नसल्यामुळे त्या गाडीमध्ये भरपूर प्रवासी होते, गाडीत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। तर अशा गाडीमध्ये या लोकांनी एक दिवस तरी प्रवास 1 तासाचा तरी प्रवास करून दाखवावा।